जय गजानन जयतो संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जगातल्या कोणत्याही गोष्टीकडे तुम्ही कोणत्या अंगाने पाहता त्याच्यानुसार त्या गोष्टीची योग्यता किंवा अयोग्यता ठरत असते. अनेक प्रकारच्या उदाहरणातून आपल्याला हे पाहता येतं. एक सहज कथा आठवली. कथा म्हणण्यापेक्षा एक धडा होता. संस्कृत जेव्हा अध्यापन करण्याचं कार्य मी शालेय पातळीवर करत होतो तेव्हा शाळेच्या अभ्यासक्रमातला एक पाठ होता. त्या पाठातला साधारण सारांश असा होता की एक कवी समुद्राला उद्देशून म्हणतो की हे समुद्रा, तू नितांत मूर्ख आहेस, तुला कळतच नाही, अविवेकी आहेस, कचरा आणि रत्न यातला फरक तुला कळत नाही, म्हणून तर तू सगळा कचरा डोक्यावर घेतोस आणि रत्न पायदळीत उडवतो. आता वास्तविक ही समुद्राची सामान्य रचना आहे. पाण्यावर कचरा तरंगत असतो, रत्न समुद्राच्या गर्भामध्ये आतमध्ये असतात, पार खाली असतात. त्याच्या आधारे कवी म्हणतोय की तू डोक्यावर कचरा घेतो आणि रत्न पायदळीत उडवतोस, तू खरंच अविवेकी आहे. सगळ्या धडा वर्गात विद्यार्थ्यांना शिकवला. दुसऱ्या दिवशी त्यांची गंमत केली. अरे म्हटलं, काल रात्री समुद्र माझ्या स्वप्नात आला आणि समुद्राने स्वप्नात येऊन मला सांगितलं, काय विचित्र तुमचे कवी आहेत, ते मला अशा प्रकारे निंदा करतात, माझी नावं ठेवतात. बरं ते तर ते, तुम्हीही विद्यार्थ्यांना तेच शिकवलं. आता जे पाठात आहे ते तर शिकवणारच आहे, तुम्ही तेच शिकवलं, माझी निंदा केली, मला बरं वाटेल असं काहीतरी सांगा. म्हटलं बिलकुल सांगतो. मग मी गमतीने तो संवाद त्यांना सांगत होतो की स्वप्नातल्या समुद्राला मी सांगितलं, म्हटलं आता जर कोणी असं म्हटलं, ह्या गोष्टी दाखवून म्हटलं, तर तू त्याला उलट उत्तर दे की अरे मी मूर्ख नाहीये, मी प्रचंड बुद्धिमान अशा प्रकारचा आहे आणि म्हणूनच मला कळतं कचरा कोणता आणि रत्न कोणते. त्याच्यामुळे कचरा मी वरवर ठेवून बाहेर फेकून देत असतो लाटांच्या सोबत आणि रत्न मात्र पोटामध्ये साठवून ठेवत असतो. आता रचना तीच आहे, लक्षात घ्या. कचरा वर असणे, रत्न खाली असणे, पण त्याला कचरा डोक्यावर घेणे म्हणायचं, रत्न पायदळीत उडवणे म्हणायचं, की कचरा फेकून देणे आणि रत्न जपून ठेवणे म्हणायचं, हा तुमच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. जशी तुमची दृष्टी बदलेल ना, एक दृष्टी सृष्टी वाद नावाचा आपल्या शास्त्रकारांनी वाद सांगितलेला आहे. त्यातली भूमिका अशी आहे की तुमची दृष्टी जशी असते तशी सृष्टी तुम्हाला दिसते. जग तुम्हाला तसं दिसत असतं. मग त्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीने पाहायचं, कोणत्या अंगाने पाहायचं हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आणि मग लक्षात घ्या, वाक्याचा पुढचा उलटा अर्थ असा आहे की जर तुम्हाला समोरच्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टी नकारात्मक दिसत असेल ना, तर याचा अर्थ गोष्टींमध्ये नकारात्मकता नाहीये, तुमच्या दृष्टीत दोष आहे. तो दोष आपल्याला दूर करता येईल का, आपल्याला सगळीकडे चांगलं पाहता येईल का, ही भूमिका समजून घ्यायची आहे. सगळ्यांना आपल्याला सहजतेने कथा आठवली असेल, नसेल तर मी मुद्दाम सांगतो. महाभारतामधली कथा आहे. गुरुवर्य द्रोणाचार्यांनी धर्मराजांना आणि दुर्योधनाला एकाच वेळी पाठवलं आणि सांगितलं, एक चांगला माणूस घेऊन या, एक चांगला माणूस शोधून आणा. दोघे जण संध्याकाळपर्यंत फिरले. वर्णन असं आहे की दोघंही रिकाम्या हाताने आले. कशी मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. दोघंही रिकाम्या हाताने आले. स्वाभाविक गुरुवर्यांनी विचारलं, द्रोणाचार्य विचारतात, दोघंही रिकाम्या हाताने का आले? दोघांनी दिलेली उत्तरं फार मात्र पूर्ण विपरीत आहेत. ते आपल्याला दृष्टिकोनाची रचना समजावून सांगतात. दुर्योधन म्हणतो, कोणाला आणायचं, एकही चांगला नाहीये. जगामध्ये एकही चांगला माणूस नाही, मला कोणी सगळीकडे फिरताना दिसलाच नाही, त्याच्यामुळे कोणाला आणायचं ही माझ्या समोर समस्या आहे. त्यांना ठीक आहे, त्यांना माहिती होतं दुर्योधन असंच काहीतरी उत्तर देईल. त्यांनी धर्मराजाला विचारलं, तूही रिकाम्या हाताने का आला? युधिष्ठिरांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. ते म्हणतात, अहो कोणाकोणाला आणू, सगळेच चांगले आहेत, सगळ्यांना आणावं लागेल. तुमची दृष्टी कशी आहे त्याच्यानुसार तुम्हाला दिसतं. तुम्हाला समोरच्यातलं वाईटच पाहायचंय तर जगात प्रत्येक माणूस वाईट आहे. तुम्हाला सगळ्यांना जगातल्या सगळ्यांकडे चांगलं पाहायचं असेल तर जगात प्रत्येक व्यक्ती चांगली आहे. ही भूमिका आपल्याला त्या कथेच्या निमित्ताने, त्या संवादाच्या निमित्ताने सांगितलेली आहे. तशीच एक रचना अन्योक्तिकार या सुभाषितामध्ये आपल्या समोर ठेवतायत. करीरान्योक्ती नावाची पुढची अन्योक्ती, तिचं चिंतन आज आपण करू. करीर नावाचं एक वृक्ष सांगितलंय, एक झाड आहे, झुडूप म्हणू शकता तुम्ही. लहानसं झुडूप असतं. या झुडूपाचं वैशिष्ट्य असं आहे, वाळवंटी प्रांतात वाढणारं अशा प्रकारचं हे झुडूप आहे का, त्याला
काहीच लागत नाही. काहीच म्हणजे त्याला फुलं येत नाही वैशिष्ट्य सोडून द्या, फळं येत नाहीत वैशिष्ट्य सोडून द्या, त्याला पानं पण नसतात. नुसत्याच काड्या 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 वाढलेला अशा प्रकारचा तो झुडपाचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आपल्यापैकी अनेकांनी पाहिलाही असेल. आजकाल तर घरामध्ये सुद्धा कॅक्टस लावायची पद्धत आहे. त्यातून अनेकांना बागेमध्ये अशा प्रकारचे झाडं पाहिलेले आठवत असतील की नुसत्याच काड्या 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 असतात. वाळवंटी प्रकारातला येतो. त्याला जितकं कमी अंतर असेल, कारण त्याच्या मागच्या निसर्गाच्या भूमिका आहेत, जितके पानं कमी, जितक्या बाकीच्या गोष्टी कमी, तितकं बाष्पीभवन कमी. आणि म्हणून त्यातून ते वृक्ष कसे निर्माण झाले त्याच्यात आता आपल्याला नाही शिरायचंय. भाव त्यातला समजून घ्या. त्या वृक्षाला ना फुलं आहेत, ना पानं आहेत, फळं आहेत, पण पानं सुद्धा नाही. मग ती जी रचना त्या वृक्षाची, झुडपाची, ती गृहीत धरून सुभाषितकारांनी सुभाषित आपल्या समोर ठेवलं. पण गंमत लक्षात घ्या, या सुभाषिताची ही एकाच वेळी निंदाही ठरू शकते आणि ही कमालीची अद्वितीय अशा प्रकारची स्तुती पण ठरू शकते. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. तुम्ही कोणत्या अंगाने पाहता. म्हणून मी सुरुवातीला ती समुद्राची कथा आपल्याला सांगितली की तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर समोरच्या गोष्टीचं महत्व, योग्यता, अयोग्यता या गोष्टी ठरणार आहेत. हे एकदा समजलं ना की मग तुम्हाला त्या गोष्टीकडे पाहण्याची तुमची दृष्टी विकसित करता येते, सुंदर बनवता येते, मंगल बनवता येते. हा जो भाव आहे तो समजून घ्यायचा आहे. आणि मग आपल्या समोर सुभाषितकारांनी सुभाषित केलं. त्या करीर वृक्षाला उद्देशून अन्योक्तिकार म्हणतात किम पुष्पम, अरे फुलाचं काय घेऊन बसला, किम फलम, फळाचं काय घेऊन बसला, चास्य करीरस्य महात्मना, हा जो महात्मा करीर आहे. आता महात्मा शब्द दोन्ही अर्थाने वापरला जातो. आपल्याकडे श्रेष्ठालय म्हणायचं आहे आणि एखाद्याची टिंगली करायची असेल ना तर काही काही संस्कृतमध्ये शब्द आहेत. जसं एखाद्या माणसाच्या बुद्धिमत्तेचा गौरव करायचा असेल तर त्याला पंडित म्हटलं जातं. पण त्याच माणसाला पंडितच शब्द वापरून कळणार सुद्धा नाही अशा पद्धतीने टिंगल करायची असेल ना तर संस्कृतमध्ये अरण्य पंडित नावाचा शब्द तयार झाला. अरण्य पंडित याचा अर्थ जंगलातला पंडित. आता जंगलातला पंडित म्हणजे काय तर त्याचं उत्तर आहे जंगलात दुसरं कोणीच नसतं. जिथे एकटाच एकटा आहे तोच पंडित, कारण आता दुसरा नाहीच कोणी तुलनेला. अशा प्रकारची जी रचना, म्हणून अरण्य पंडित हे मात्र काही स्तुती नाहीये, ती त्याची दिलेली केलेली निंदाच आहे. ती रचना जशी आहे ना तशी इथं महात्मा शब्द आपण निंदेकडे वापरू शकतो. आणि जेव्हा तुम्हाला स्तुती करायची आहे तेव्हा महात्मा म्हणजे श्रेष्ठ या अर्थाने तर सहज वापरू शकता, त्यात अडचणच नाहीये. त्या करीर वृक्षाला उद्देशून कवी म्हणतायत किम पुष्पम किम फलम, अरे या गोष्टी तर फूर दूर राहिल्या, फुलं दूर राहिले, फळं दूर राहिले, तुला साधे पानं सुद्धा नाहीत. म्हणून रचना पुढे आपल्याला सांगताय करीरस्य महात्माना येन वृद्धिम समासाध्य, ज्यांनी वृद्धी प्राप्त केल्यानंतर, याचा अर्थ वाढल्यानंतर, मोठा झाल्यानंतर, न कृता पत्र संग्रह, ज्यांनी पत्रांचा सुद्धा संग्रह केला नाही, आपल्यावर पानं सुद्धा उमललेले नाही त्याच्यावर, अशा अर्थाने ते सुभाषित आपल्याला सांगताय. ती नैसर्गिक रचना सांगितली. तुम्ही म्हणा अन्योक्ती कशी आहे, मग अशी म्हटलं तसं तुम्ही कोणत्या व्यक्तीला ते लावताय त्याच्यावर अवलंबून आहे. लक्षात घ्या, वृद्धिम समासाध्य हा भाव समजून घ्यायचा आहे. वृद्धी दोन पद्धतीने होऊ शकते. वृद्धी याचा अर्थ एक शरीर वाढतं, वय वाढणे नावाची गोष्ट जी आहे त्यालाही आपण वृद्धीच म्हणतो. पण वय वाढणं हे मुळात तुमचं कर्तृत्वच नाहीये, तुमच्या हातातच काही नाहीये. म्हणजे मी जन्माला आल्यापासून पृथ्वीनी सूर्याच्या भोवती इतक्या प्रदक्षिणा केल्या म्हणून तितके वर्ष माझं वय, मी काय केलं, काहीच नाही. जन्माला आल्यापासून पृथ्वी फिरतीये आणि तिने पृथ्वीच्या सूर्याच्या भोवती एक प्रदक्षिणा केली की आपण 1 वर्षांनी वाढतो. हा साधा नियम आहे. का आजपर्यंत इतके वाढलो, फार फार तर एवढं म्हणू शकता की अद्याप यमराजाचं लक्ष गेलं नाही म्हणून. त्याच्या कृपेने वय वाढतंय. पण त्या वृद्धीला काय अर्थ आहे? वय वाढणं याच्यात आपलं कर्तृत्व नाही हा भाव समजून घेतल्यानंतर एक वृद्धी शारीरिक, पण आपल्याकडे फक्त शारीरिक वृद्धी नसते. त्याला केवळ म्हातारपण म्हणत नाहीत, आपण त्याला वृद्धत्व म्हणत नाही. आपल्याकडे वृद्धत्व शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध असे शब्द आहेत. आता इथं शरीर वृद्ध असायची गरज नाहीये. भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य मात्र 18 वर्षाचे होते ज्यावेळी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्या रचनेचा विचार करताना ते अत्यंत वृद्ध होते. म्हणून वर्णन केलं वृद्धा हा शिष्य हा गुरु युवा आहेत तसे, पण ज्ञानाने वृद्ध आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्याला माऊलीची रचना पाहायला मिळते. 1400 वर्षाचा म्हातारा पायाशी बसतो आणि माऊली आणि माऊलींची भगिनी
मुक्ताबाई त्याला उपदेश करते. ही जी रचना आहे ती समजून घ्यायची आहे. दुसरं वृद्धत्व, ज्ञान वृद्धत्व, दोन्ही अर्थाने सुभाषिताकडे पहा म्हणजे आपल्याला त्यातले दोन मजेदार अर्थ लक्षात घेतात. एक अर्थ निंदापर, कारण तो आधी पाहू, कारण निंदा सोडून द्यायची आपल्याला. आपल्याला जी स्तुतीचा भाग आहे तो ग्रहण करायचा असल्यामुळे तो मुद्दाम नंतर घेऊ. निंदा कोणती? निंदा करताना ते म्हणतात वृद्धिम समासाध्य, एवढा मोठा वाढला, एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसला. दोन्ही अर्थाने घेऊ शकता तुम्ही. एखाद्या माणसाला सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि ते मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्याजवळ जर ना फुलं असतील, ना पानं असतील, ना त्याच्याजवळ फळं असतील, तर उपयोग काय त्या वाढण्याचा? याचा अर्थ तुमच्या शारीरिक वृद्धीसोबत, तुमच्या वयाच्या वृद्धीसोबत जर तुमची ज्ञानाची वृद्धी झाली नाही तर उपयोग काय त्या वृद्धीचा? अशा अर्थाने तुम्हाला भलेही तुम्ही वाढले पण नुसताच वाढला, उपयोग नाही. वणी वाढला एरंड, अशी जी रचना सांगितली आपल्याकडे, तरी का होई इक्षुदंड. किती मजेदार रचना आहेत, लक्षात घ्या. जरी वाढला एरंड, एरंडाचं झाड खूप मोठं वाढलं म्हणून काय त्याला कोणी इक्षुदंड म्हणणार आहे का? त्याला काय ऊस म्हणणार आहे का? त्याचा काय आस्वाद घेणार आहे का? नुसताच वाढलेला आहे, काही कामाचा नाही. अशा अर्थाने ती निंदापर अशा प्रकारची रचना ठरू शकते की अरे एवढा मोठा झाला तरी तुला पानं सुद्धा आले नाही, फुलं आणि फळं तर फार लांबची गोष्ट झाली. कारण फुलं आणि फळं येणे या वाक्याचा अर्थ इतरांच्या उपयोगी पडणे असा आहे. फुलांनी सुगंध आपण समोरच्याच्या जीवनात प्रसारित करू शकतो, फळांनी समोरच्याची क्षुधा तृप्ती करू शकतो. ही जी रचना आहे ना ती समजून घ्यायची आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं निंदापर अर्थ जर करायचा असेल तर तो असा निर्माण होतो की ज्यामुळे तू इतका वयाने वाढला तरी तुझ्या जवळ ना साधं पान आहे, मग फुलं फळं तर लांबची गोष्ट, अशी निंदा होऊ शकते. याचा अर्थ काहीही मिळवलं नाही. आपल्याकडे आणखीन मजेदार म्हणी पुन्हा पुन्हा आपल्याला सगळ्या त्या आठवतात. जन्म आला हेला, पाणी वाहता वाहता मेला. तेवढ्यातच संपलाय. आहार निद्रा भयमैथुनमच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम. महाभारताने आपल्याला रचना सांगितली. खाणं पिणं झोपणं याच्यातच सगळं आयुष्य गेलं. करीर अन्योक्ती, त्यांची निंदा करणारी अन्योक्ती आहे. पण गंमत लक्षात घ्या, त्याच वेळी ती करीर अन्योक्ती स्तुतीपर सुद्धा होऊ शकते. म्हणजे काय? वृद्धिम समासाध्यचा दुसरा अर्थ घ्या. ज्ञानानी वृद्ध झाला, तपानी वृद्ध झाला, पदानी वृद्ध झाला, एखाद्या मोठ्या पदावर जाऊन बसला, श्रेष्ठ अशा प्रकारच्या पदावर बसला. नुसता बसला नाही, संपूर्ण कार्यकाळ घालवला. सेवा निवृत्तीची वेळ आली आणि त्या सेवा निवृत्तीच्या वेळी सुद्धा जर त्यांनी कोणताही भ्रष्टाचार केलेला नसेल, अयोग्य मार्गाचा वापर केलेला नसेल, तर कदाचित असं वाटू शकतं आयुष्यात काहीच कमावलेलं नाही. पण हे जे न कमावणं आहे ना, ते न कमावणंच गुणवत्ता आहे. ते न कमावणंच त्याचा सन्मान आहे, सत्कार आहे, ते त्याच्या सद्गुणांचं प्रतीक आहे. या दृष्टीने पाहिलं ना की मग आपल्याला तीच अन्योक्ती सकारात्मक ठरू शकते. लक्षात त्यातला अर्थ येतो की अरे एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसला होता, फुलं सोडून दे, फळं सोडून दे, साधे पानं सुद्धा गोळा केले नाही. याचा अर्थ कुठल्याही प्रकारचं अयोग्य वर्तन तू केलं नाही, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. अशी जी रचना आहे ना ती माणसाला निंदा नाहीये, ती त्याची स्तुती आहे. कारण कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला तो बळी पडलेला नाहीये आणि म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारचं अयोग्य कार्य जर त्याच्या हातून घडलेलं नसेल तर त्याही माणसाला करीराचा वर्णन करता येतं. म्हणून मी आपल्याला म्हटलं तसं की करीर वृक्षाकडे, त्या झुडपाकडे पाहताना तुम्ही कोणत्या अंगाने पाहता? निंदा म्हणून जर पाहायचं असेल तर ते दुष्टांना लागू पडतं आणि स्तुती म्हणून पाहायचं असेल तर ते सज्जनांना लागू पडतं. कारण ते सज्जन जशा त्या वातावरणातलं काहीही स्वीकारत नाहीत. म्हणून किती मजेदार रचना आहे आपल्याकडे. ती चाणक्यांची कथा आठवा की चाणक्य आपल्या झोपडीत झोपलेले आहेत आणि काही चोर तिथे येतात. तिथे शेजारी वेगवेगळ्या पद्धतीने कांबळाची गंज रचून ठेवलेली आहे. तिथे एक ढीगच्या ढीग तिथं आहे कांबळांचा, पण हे मात्र थंडीत कुडकुडत आहे. त्या चोरांना मोठं आश्चर्य वाटलं की अरे याच्या झोपडीत एवढे कांबळे पडू नयेत, हा का कुडकुडत आहे? त्यांनी विचारलं. चाणक्यांनी दिलेलं उत्तर
आहे ते कांबळे राज्याचे आहेत, जगाच्या कल्याणाकरता राजांनी निर्माण करून घेतलेले आहेत आणि गोरगरिबांना वाटण्यासाठी ठेवलेले आहेत. त्या संपत्तीचा उपयोग मी करणं पंतप्रधान म्हणून मला शोभत नाही. या पद्धतीची अद्वितीय भूमिका असणारे लोक या देशात होते, म्हणून तो सोन्याचा काळ होता. लक्षात घ्या, ती रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. म्हणून सगळं असून सुद्धा, पद प्रतिष्ठा मिळाली असून सुद्धा त्याचा गैरवापर न करणारे त्या करीरासारखेच आहेत. त्यांच्याजवळ साधे पानं सुद्धा गोळा नाहीत. ही जी रचना आहे ना, ती सकारात्मक भूमिका आपल्याला इथे सांगितली आणि उलट्या बाजूला नकारात्मक सुद्धा भूमिका सांगितली की आयुष्य एवढं वाढलं तरी हाती काहीच लागलं नाही. कोणत्या अंगाने पाहायचं तुम्ही ठरवा. आपली जीवनाची रचना समृद्ध करण्यासाठी ही निर्लिप्त अवस्था आपल्याला प्राप्त करता येते का, याचा प्रयास सुभाषितकार आपल्या समोर ठेवतायत. पुढचं सुभाषित पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.